शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचा अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण। मनसे नेते गजानन काळेंची टीका। टक्केवारी मिळत नसल्याने सोलापुरात डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर आरोप। तर खासदार झाल्यापासून तुम्ही किती निधी दिला? भाजप आमदार देवेंद्र कोठेंचं प्रत्युत्तर। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 107 शहीद हुतात्म्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। तर उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील हुतात्मा चौकात पुष्पहार अर्पण करत आदरांजली। निशा सलियान मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करणार की नाही, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत निशाच्या वडिलांची याचिका। सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। दिल्ली सरकारच्या आदेशानंतर कोलंबस शाळेच्या 4 शिक्षकांचं निलंबन। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद। कंत्राटदार संघटनेचा काम बंद करण्याचा आंदोलनाचा इशारा। तर थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्यानं आक्रमक पवित्रा। मुंबईतील प्रदूषणकारी बांधकामे रोखण्याचा पालिकेचा इशारा। हवेच्या गुणवत्तेवरती बारीक लक्ष। प्रत्येक वॉर्डात भरारी पथकं। हवा प्रदूषण टाळण्यासाठी 28 प्रकारची नियमावली जाहीर। पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 6 तासांचा ब्लॉक असणार। वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत अप आणि जलद मार्गावरती ब्लॉक असेल। तर डाऊन जलद मार्गावरती रात्री 1:30 ते पहाटे 4:30 दरम्यान ब्लॉक असणार।